नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुधीर मुळे यांची सेंट% ही कादंबरी आणि आज भाग 10वा. तेवढ्यात गाड्यांचे आवाज आले आणि जेकब भानावर आला. पोलिसांच्या गाड्या निघून जात होत्या. ते जेकबच्या गाडीजवळून गेल्या. काचा वर केलेल्या असल्यामुळे आत बसलेला जेकब त्यांना दिसला नाही. त्यांचं त्याच्याकडे लक्षही नसावं. त्या पुरत्या नजरे आड झाल्यानंतर जेकबनं आपली गाडी रमणच्या घराजवळ नेली आणि खाली उतरून तो घरात गेला. रमण विषण्ण अवस्थेत सोफ्यावर बसलेला होता. त्याच्या बाजूला एक माणूस बसला होता. तो साधारण 70च्या आसपास असावा. त्यांनी पांढरा शर्ट, पांढरा पायजमा घातला होता. दोन्ही पायांची मांडी घालून तो रमणच्याच बाजूला सोफ्यावर बसला होता. त्याच्या पांढऱ्या दाढीचे खुंट वाढलेले होते. त्यांनी नुकतीच एक बिडी शिलगावली होती. आगपेटी आणि बिडीचं बंडल अजूनही त्याच्या एका हातात होतं. रमण, आज शिरत जेकबनं आवाज दिला. रमणनं मान वर करून बघितलं. जेकब दिसताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि मग त्याच्या चेहऱ्यावर संतापाचे भाव उमटले. आता तू पुन्हा काय घ्यायला आलायस इथे? त्यांनी चिडखोर आवाजात विचारलं. नाही, काही घ्यायला आलेलो नाही आहे मी फक्त तुला मदत करायला आलो आहे. मदत? मला कसलीही मदत नको आहे. तू जा इथनं. जेकब रमणजवळ गेला आणि सोफ्याच्या हातावर बसला. मग त्यांनी एक हात रमणच्या पाठीवर टाकला आणि समजावणीच्या सुरात म्हणाला, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस रमण. यापूर्वी जे झालं तो वेगळा भाग होता. आता मी तुला तुझ्या बायकोचा खुनी शोधण्यात मदत करण्यासाठी आलोय. रमणनं चमकून त्याच्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यांमध्ये अविश्वासाचे भाव होते. खरंच अरे खरंच. कदाचित तुझा विश्वास बसणार नाही, पण मी जे बोलतोय ते खरं आहे. जेकब त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला. एव्हाना त्या पांढरा शर्ट पायजमा घातलेल्या माणसानं आपली बिडी संपवली होती. बिडीचं थोटूक सोफ्याच्या हातावर घासून विझवत त्यानं ते घरातच टाकून दिलं. तेवढ्यात त्याला खोकल्याची एक जोरदार उबळ आली. खोकून झाल्यानंतर तो खाकरला आणि बाहेर जाऊन त्यानं पायरीच्या बाजूला तो बेडका थुंकला. परत आत आला. हे कोण? त्यानं जेकबकडे संशयाच्या नजरेनं बघत विचारलं. मी रमणचा मित्र आहे. घाईघाईनं जेकबनं सांगितलं. रमण त्याच्याकडे बघत होता. त्याला जेकबनं नजरेनं खुणावलं. कशासाठी मदत करणार म्हणालात तुम्ही? दाढीचे खुंट वाढलेल्या त्या म्हाताऱ्यानं पुन्हा विचारलं. खुनी शोधण्यासाठी मदत करणार आहे मी याला. खुनी? कुणाचा खून झालाय? आता आश्चर्य वाटून घ्यायची पाळी जेकबची होती. अरे, हा माणूस रमणचा अगदी जवळचा नातेवाईक असल्याप्रमाणे वावरतोय. सुनीलाच्या मृत्यूचं समजल्यामुळे इथे आलेला असणार हा, आणि तरी लेकाचा विचारतोय की खून कोणाचा झाला. काय वेळ लागलाय काय म्हाताऱ्याला? या रमणच्या बायकोचा खून झालाय. यांनी तुम्हाला कळवलं म्हणून तुम्ही इथे आलायत ना? म्हाताऱ्याकडे विचित्र नजरेनं बघत जेकबनं विचारलं. सुनीलाचं कळालं म्हणूनच आलो इथे मी. तिच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था मीच तर केली होती. म्हातारा दाढीचे खुंट करा खाजवत म्हणाला. पण तिचा खून कुठे झालाय? डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून सांगितलंय की सुनीलाचा मृत्यू हार्ट अटॅक आल्यामुळे झालाय. रमण मध्येच म्हणाला. काय सांगतोयस? जेकब जवळजवळ ओरडलाच. हो, अर्थात पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर अजून प्रकाश पडेल यावर. पण पोलिसांचं मत असं आहे की सुनीलाला मॅसिव्ह हार्ट अटॅक आला आणि ती तात्काळ मरण पावली. वैसे असं झालं तर? जेकब म्हणाला, पण तो विचारात पडला होता. कुठेतरी काहीतरी चुकत होतं. मनातले विचार बाजूला सारत त्याने विचारलं. पण हे म्हातार बुवा कोण? माझे मामा आहेत ते. रमणनं म्हाताऱ्याची ओळख करून दिली. याच शहरात राहतात. त्यांना बोलवून घेतलं होतं मी. आता सुनीलाच्या आईवडिलांचं सांत्वन करायची जबाबदारी मामा पार पाडतील. माझ्याच्यानं नाही होणार ती हिंमत. अजून नितीन आला नाही रे. म्हातारा दाराजवळ जाऊन म्हणाला.
त्याच्याबरोबर जायचंय ना सुनीलाच्या आईवडिलांकडे. तो येईल, निघालाय म्हणे तो. रमण म्हणाला, पण त्याच्या आवाजात नाराजी होती. इतक्यात दारात कोणीतरी आलं. घ्या, सैतानाचं नाव घेतलं आणि सैतान हजर, रमण म्हणाला. मात्र त्याच्या आवाजातला कडवटपणा जेकबपासून लपून नाही राहिला. आत्ता आलेला नितीन रमणला फारसा आवडत नसावा असा त्याने अंदाज बांधला. हे साहेब कोण? हा, माझा मामे भाऊ नितीन, या मामांचा मुलगा. तुम्ही निघा आता मामा. मग रमणनं नितीनला आणि मामांना जवळजवळ जबरदस्तीनं घराबाहेर काढलं. नितीन थोडा रेंगाळायला बघत होता, मात्र रमण समोर त्याचं काही चाललं नाही. ते दोघंच आताच रमणनं कपाटातनं व्हिस्कीची बाटली, 2 ग्लास काढले. जेकबबद्दल मनात कुठेतरी राग असला तरी आत्ता त्याला त्याचा आधार वाटत होता. ड्रिंक घेणार? बाटली उंचावत रमणनं जेकबला विचारलं. जेकबनं नुसती मान डोलावली. आता बाहेर अंधार दाटला होता. रात्र बरीच झाली होती. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती. आता माझे पैसे परत करायला हवे जेकब तू. ग्लासेस भरून त्याच्या हातात देत रमण विषण्णपणे म्हणाला. सॉरी. जेकबनं ग्लास एका झटक्यात संपवला. ती माझी पद्धत नाही आहे. तो विषय संपलाय. मी आलो होतो ते तुला मदत करायला. माझा कधीपासनं तुला इतका पुळका आलाय? नाही, पुळका वगैरे काही नाही. जेकब स्पष्टपणे भेडभाड न ठेवता बोलत होता. माझी पद्धतच अशी आहे. माझ्या स्वभावाचे मी वेगवेगळे कंपार्टमेंट पाडून घेतलेत. धंद्याचा वेगळा, प्रेमाचा वेगळा, मैत्रीचा वेगळा, माणुसकीचा वेगळा, असे वेगवेगळे कप्पे माझ्या मेंदूत पाडून घेतलेत मी आणि त्यानुसार मी काम करतो. आता तुझ्याकडनं पैसे घेतले किंवा त्यापूर्वी तुला ब्लॅकमेल केलं, तो माझ्या मायावरच्या प्रेमाचा भाग होता. उद्या कोणी मला तुला मारायची सुपारी दिली तर मी ती सुद्धा स्वीकारेन. पण तुझी अवस्था बघून माझ्यातली माणुसकी जागी झाली म्हणून मी इथे परत आलो आहे. छान. पुन्हा 1 ग्लास भरून घेत रमण म्हणाला. पण मायावरच्या प्रेमाची गोष्ट तूच काढलीस म्हणून विचारतो. तिने मला दगा दिल्याचं तुला माहीत असूनही तू तिच्यावर प्रेम असल्याची भाषा करावी म्हणजे? माहिती आहे ते सगळं मला. जी स्त्री आपल्या नवऱ्याशी एकनिष्ठ नाही राहिली, जिने आपल्या पहिल्या प्रियकराला दगा दिला, ती माझ्यासोबत कितपत प्रामाणिक राहील असं विचारायचं आहे ना तुला? मी पण तुला सांगतो की मला तिच्याकडनं प्रामाणिकपणाची अपेक्षाच नाही आहे. रमण अचंबित होऊन त्याच्याकडे बघत होता. हो, कारण मी तरी कुठे प्रामाणिक राहणार आहे ना तिच्याशी. मायापूर्वी कितीतरी स्त्रिया माझ्या आयुष्यात येऊन गेल्या, पुढेही येतील. माया आणि मी एक ना एक दिवस एकमेकांपासून वेगळे होणारच आहोत. फक्त प्रश्न एवढाच आहे की कोणाला अगोदर कंटाळा येतोय. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. जेकबसारखा गुंड माणूस इतका स्पष्टपणे विचार करू शकतो हे बघून रमण स्तंभित झाला होता. थोड्या वेळानं जेकबनंच विचारलं. पण रमण, तुझी खात्री आहे का की सुनीलाचा मृत्यू हार्ट अटॅकनं झालाय म्हणून? नसायला काय झालं? डॉक्टरांनीच तपासून तसं जाहीर केलंय. तुझ्या पथ्यावर पडलं असेल नाही का ते? म्हणजे तुझ्या डोक्याला ताप नाही आता. तुला काय कळणार जेकब माझी व्यथा? त्यासाठी खऱ्या प्रेमाचा जो अनुभव यायला लागतो ना, तोच तुला कधी मिळालेला नाही आहे. त्यामुळे यात तुझा तरी काय दोष म्हणा? हां, तेही खरं साहेब. पण एक सांगतो मी अनेक मृत्यू जवळून बघितलेत. इव्हन काही मृत्यू मीच घडवून आणलेत. माझं अंतर्मन मला सांगतोय रमण की तुझ्या बायकोचा मृत्यू दिसतो तितका साधा नाही आहे. काय म्हणायचं आहे तुला? माझा अंदाज विचारशील तर मला असं खात्रीपूर्वक वाटतंय की तिचा खूनच झालाय. खून? अरे तिचा कोण खून करणार? कोणीही. ज्याला ती जिवंत राहू नये असं काही कारणाने वाटत असेल असा कोणीही असू शकतो. मी चलतो, काही मदत लागली तर बिंदास फोन कर. अर्थात तेव्हा मी तुझ्या विरोधात नसेन तर मी नक्की मदत करीन तुला. हसत हसत जेकब म्हणाला. बोलता बोलता उठला, दाराजवळ गेला. मग अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि तो परत फिरला. काय रे, या तुझ्या मामे भावाशी पटत नाही का तुझं? त्याने अचानक विचारलं. तसा रमण आवाक झाला.
जेकबचं निरीक्षण जबरदस्त होतं. अगदी मिनिटभरच पाहिलं असेल त्याने नितीनला, पण तेवढ्या वेळात आपलं नितीनशी वागणं बघून बेट्यानं किती अचूक अंदाज बांधला. नाही, रमणनं उत्तर दिलं, पण नितीनबद्दल फारसा बोलायला उत्सुक नव्हता तो. का रे का? आणि मग तो घरी कसा काय आला आता? आता जेकबला या नितीनमध्ये कुतूहल निर्माण झालेलं दिसत होतं. त्यांनी चक्क सोफ्यावर बैठकच मारली. ती जुनी गोष्ट आहे. हा नितीन आणि मामा आमच्या घरी मागचं ते कडाक्याचं भांडण झालं तेव्हापासून कधीच आले नव्हते, आणि आज आत्ता मी फोन केला म्हणून आले ते. कडाक्याचं भांडण झालं होतं? आता जेकबचं कुतूहल जागृत झालं होतं. उत्तेजित होऊन तो सोफ्यावर बसला. त्याचे डोळे चमकत होते. मी म्हणालो होतो का नाही तुला, मला खुनाचा वास येतोय म्हणून? मला सगळं नीट सांग बरं. मला या नितीनचा संशय येतोय. त्यानंच सुनीलाला मारलं असलं पाहिजे. पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की तिचा मृत्यू हार्ट अटॅकनं. अरे ते नंतर बघू रे आपण. माझा अनुभव सांगतोय की दाल में कुछ काला जरूर है. तू मला त्या नितीनबद्दल, तुझ्या मामांबद्दल आणि तुमचं काय भांडण झालं होतं त्याबद्दल सगळं सविस्तर सांग. कुठेही हातचं राखून ठेवू नकोस. मग बघूया. जेकबचा आग्रह पाहून नाईलाजानं रमणनं सांगायला सुरुवात केली. रमणचा मामेभाऊ नितीन फारसा शिकलेला नव्हता, पण त्याच्या महत्वाकांक्षा खूप मोठ्या होत्या. त्यातच रमणची श्रीमंती बघून नितीनलाही आपण सुद्धा रमणसारखं श्रीमंत व्हावं असं वाटायला लागलं. तो नेहमी रमणच्या मागेच लागलेला असायचा, मला एखादा धंदा काढून दे म्हणून. मामासुद्धा रमणच्या मागे लाकडा लावून असायचे. एकतर आपली एकुलती एक मुलगी रमणला द्यावी असं मामांच्या मनात होतं, मात्र रमणला त्या मुलीत इंटरेस्ट नव्हता. रमण मामांकडे कधीही गेला तरी मामांकडचे लोक त्याला त्याच्या मामे बहिणीवरनं चिडवायचे. मामांनी घरात जवळजवळ हे जाहीरच करून टाकलं होतं म्हणा ना. रमणला एका शब्दानंही न विचारता त्यांनी त्याचं लग्न आपल्या मुलीशी ठरवून टाकल्यात जमा होतं. रमण आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही याचा त्यांना कशाच्या आधारावर विश्वास वाटत होता ते तेच जाणे. मामा असे मनात मांडे रचत असताना रमणनं स्वतःचं लग्न परस्पर सुनीलाशी ठरवून टाकलं होतं. रजिस्टर्ड मॅरेज करून तो थेट पेढे घेऊनच मामांच्या कानावर ही गोड बातमी टाकायला आला होता. मामांना काही बोलता येईना, चडफडत का होईना, पण त्यांनी रमणला आशीर्वाद दिलाच. मात्र रमणनं आपल्या नक्षत्रासारख्या पोरीला नाकारलं हे त्यांच्या मनात घुसून बसलं होतं. निदान पोरीशी लग्न नाही केलं तर ठीक आहे, पण आता तिच्यासाठी तेवढं तोलामोलाचं स्थळ बघून तिचं लग्न लावून द्यावं आणि नितीनचं नीट मार्गी लावून द्यावं असं त्यांच्या मनात होतं. अनेक वेळा त्यांनी ते रमणजवळ बोलून सुद्धा दाखवलं होतं. यात वाईट काही नव्हतं. कुठल्याही बापाला आपल्या पोरांसाठी इतकं वाटणारच की. फक्त या दोन्हीही गोष्टी रमणनं कराव्यात अशी त्यांची माफक इच्छा होती. कशात काही नसताना उगाचच मामांच्या पोरापोरीची जबाबदारी रमणवर येऊन पडली होती. अशातच रमणला बीमार्ट या डिपार्टमेंटल स्टोअर्स कंपनीची फ्रँचायझी मिळणार होती. रमणनं त्यासाठी सगळी तयारीसुद्धा केली होती, पण ऐनवेळी कंपनीच्या लक्षात आलं की रमणचं स्वतःचं असंच एक स्टोअर आहे. त्याचा टर्नओव्हर कंपनीनं निर्धारित केलेल्या टर्नओव्हरपेक्षा जास्त असल्यामुळे रमणला कंपनीच्या नियमानुसार बीमार्ट चालवायला मिळू शकणार नव्हतं. रमणला हा बिझनेस आपल्या हातून जाऊ द्यायचा नव्हता. त्यामुळे मग त्यांनी ही फ्रँचायझी नितीनच्या नावानं घ्यायचं ठरवलं. नितीनला सह्या करण्याखेरीज काही करायचंच नव्हतं, त्यामुळे तो अगदी आनंदानं तयार झाला, कारण गुंतवणूक सगळी रमण करणार होता. सगळं यथासांग पार पडलं. फ्रँचायझी मिळाली. रमणनं पैसा लावून सगळं उभं करून दिलं, कामाची घडी घालून दिली. काही दिवस स्वतःचा बिझनेस बाजूला ठेवून सगळा वेळ नितीनच्या स्टोअरसाठी दिला. काही दिवसांमध्ये नितीन तयार झाला, स्वतः सगळं सांभाळायला लागला. सुरुवातीचे काही महिने ठरल्याप्रमाणे रमणला नफ्यातला मोठा हिस्सा मिळत होता. सगळं व्यवस्थित चाललं होतं. हे सगळं सुनीलाचा भाऊ रवींद्र बघतच होता. सुरुवातीला त्याला यात काही दम वाटला नव्हता, त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण जसा नितीनचा धंदा बहरायला लागला, त्याचा नफा दिसायला लागला, तसं रवींद्रचं मन चळलं. आपल्या भाऊजीनं आपल्याला ही फ्रँचायझी न देता स्वतःच्या मामे भावाला द्यावी हे त्याला लागलं. त्यांनी आपलं दुःख आपल्या बहिणीला म्हणजे सुनीलाला बोलून दाखवलं. बहिणीचं काळीच ते
भावाचं दुःख ऐकून लगेच भळाभळा पागळलं. आपल्या नवऱ्यानं आपल्या भावावर अन्याय केलाय हे तिला 100% पटलं. म्हणजे रवींद्रने तिला ते पटवून दिलं. मग घरात धुसफूस, दिवसच्या दिवस बोला. बिचारा रमणच्या लक्षात कित्येक दिवस सुनीलाचं काही बिनसलंय हे आलंच नाही. मग आलं तेव्हा काय नक्की बिनसलंय ते कळेना त्याला. शेवटी सुनीलाची मनधरणी केली तेव्हा तिने सांगितलं की ती फ्रँचायझी रवींद्रच्या नावानं कर. बिचारा रमण इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत सापडला. नितीनची फ्रँचायझी काढून रवींद्रला द्यावी तर मामा नाराज होतात, न द्यावी तर सुनीला नाराज. शेवटी अर्थात बायकोचं पारडं जड झालं. नितीनची फ्रँचायझी रवींद्रच्या नावावर ट्रान्सफर झाली. नितीनची कशीबशी समजूत काढून रमणनं त्याला त्याच ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करायला राजी केलं. पुन्हा तेच. रवींद्रला सगळं समजेपर्यंत रमणनं स्वतःचा धंदा सोडून पुन्हा फ्रँचायझीकडे लक्ष दिलं. रवींद्रचा धंदा बहरत आला तसा मग रमणनं पुन्हा आपल्या धंद्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. काही महिने सगळं व्यवस्थित चाललं. पण मग हळूहळू त्यात अनियमितता आली आणि मग ते बंदच झालं. जाब विचारायला रमण रवींद्रकडे गेला तर रवींद्रनं त्याला कसला हिस्सा असं विचारत सरळ हाकलूनच लावलं. त्यानंतर रवींद्रनं स्वतःच्या बहिणीशी आणि रमणशी संबंधच तोडून टाकले. जणू काही आपल्याला बहीण नव्हतीच असं त्याचं वागणं होतं. अर्थात त्याच्या मम्मी पप्पांना हे पसंत नव्हतं तेव्हा त्याने आपल्याच आईवडिलांशी संबंधसुद्धा तोडून टाकले आणि तो सरळ गावात वेगळा राहायला लागला. पप्पांची तब्येत वारंवार खराब होते हे माहीत असूनही त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. हे कमी की काय म्हणून त्याने नितीनला कामावरनं काढून टाकलं. ही तणातणा करत नितीन रमणकडे आला. दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. तेव्हापासून त्याचं मामांकडे आणि त्याचं रमणकडे येणं जाणं बंद झालं. अच्छा 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 असं आहे काय? हो, पण असं असलं तरी नितीन असं काही करेल असं नाही वाटत मला. का नाही वाटत तुला? त्याचा स्वभाव. हां, थोडासा तापट आहे तो, पण तेवढा राग काय कोणालाही येतो. त्याची चांगली चालत असलेली फ्रँचायझी मी त्याच्याकडनं काढून घेतली, रवींद्रला दिली. त्याचा राग येणं साहजिक आहे त्याला. कोणाच्याही बाबतीत असं घडलं तर कोणालाही राग येईलच की, पण म्हणून तो लगेच सुनीलाचा खून करेल असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. अरे रमण, काहीही शक्य असतं बरं का आयुष्यात. ते मान्य आहे ना, पण काहीही म्हणजे त्याला सुद्धा लिमिट असतं. तू पडलास एक भाई. तुमच्या अंडरवर्ल्डमध्ये निराळे नियम असतात जेकब. आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात असं काही घडत नसतं. तुमच्या जगात क्षुल्लक कारणांवरनं खून पाडले जात असतील, पण आम्ही आहोत सामान्य माणसं. मनाविरुद्ध जरी काही घडलं तरी आम्ही चडफडत बसतो. फार तर फार ज्याच्यावर राग असेल त्याच्याशी भांडतो, त्याला धमक्या देतो. पण त्या पलीकडे जायची आमची हिंमत नाही होत. म्हणजे तसा विचारसुद्धा आमच्या मनात येत नाही. नाही, असं नाही आहे रमण. अंडरवर्ल्डमध्ये येणारे सगळेच लोक नेहमी स्वभावानं वाईट असल्यामुळे स्वतःच्या मर्जीनं येतात असं वाटतं का तुला? अरे अनेक लोकांवर कुठला तरी अन्याय झालेला असतो. कधी गरिबीनं पिचून गेलेले असतात, मग उदरनिर्वाहासाठी इकडे वळतात. कधी त्यांना फसवून या क्षेत्रात ढकललं जातं. कधी रागाच्या भरात होऊ नये तो गुन्हा हातनं घडतो आणि मग त्यांना स्वतःच्या रक्षणासाठी गुन्हेगारी जगताचा आश्रय घ्यावा लागतो. कधी काळी तीही सामान्य माणसंच होती. याच्याकडे डोळेझाक करतोयस तू. असेल बाबा तू म्हणतोयस तसं, पण तरीसुद्धा मला नितीनचा नाही संशय येत. इतक्यात दारावरची बेल वाजली. दोघांनीही दचकून दाराकडे बघितलं. दारात एक कॉन्स्टेबल उभा होता. त्याला बघता जेकब आणि रमणनं एकमेकांकडे बघितलं. ते उठून दाराकडे आले. साहेब आल्यात, कॉन्स्टेबल म्हणाला आणि दारातनं बाजूला झाला. त्याच्या मागनं एक इन्स्पेक्टर आत आला. मी इन्स्पेक्टर कुलकर्णी. तुमच्या मिसेसच्या डेथचं प्रकरण माझ्याकडे आलं आहे. या ना साहेब, आत या. रमणनं त्याला आत बोलवलं तसा इन्स्पेक्टर आत आला. त्याच्या मागोमाग कॉन्स्टेबलसुद्धा आत आला. इन्स्पेक्टर सोफ्यावर बसला. मिस्टर रमण कोण तुम्हा दोघांपैकी? मी साहेब. आणि हे कोण? मी जेकब, रमणचा मित्र. त्याच्या बायकोचं समजलं तसं भेटायला आलो होतो त्याला. जेकबच्या उत्तरानं इन्स्पेक्टरचं समाधान झालेलं दिसलं. मी तुम्हाला एक बातमी द्यायला आलो होतो. तुमच्या मिसेसचा मृत्यू हार्ट अटॅकनं झालेला नसून त्यांचा खून तरी करण्यात आला आहे किंवा मग ती आत्महत्या तरी आहे.
इन्स्पेक्टरचं ते बोलणं ऐकताच चमकून रमणनं जेकबकडे बघितलं. जेकब मिश्किलपणे त्याच्याकडे बघत होता. त्याच्या नजरेमध्ये, बघ मी म्हटलं नव्हतं का हा खूनच आहे, असे भाव होते. काय सांगताय साहेब तुम्ही? हो, अगोदर डॉक्टरांनी डेड बॉडीची तपासणी केली होती तेव्हा त्यांच्या मृत्यूचं कारण मॅसिव्ह हार्ट अटॅक असं वाटलं होतं. मात्र आता पोस्टमार्टेमचा रिपोर्ट मिळाला आहे. त्यात त्यांच्या शरीरात विषारी द्रव्य आढळून आलं आहे. मुख्य म्हणजे हे द्रव्य शरीरात गेल्यानंतर हार्ट अटॅकसारखी लक्षणं निर्माण करतं आणि त्यातच त्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणतं. या दरम्यान त्या द्रव्याचं रूपांतर शरीरातल्याच इतर घटकांमध्ये होतं. त्यामुळे वरवर बघितलं तर हा मृत्यू हार्ट अटॅकनं आल्यासारखा वाटतो. मात्र आमच्या लॅबमध्ये अत्याधुनिक साधनं असल्यामुळे हे द्रव्य तुमच्या मिसेसच्या डेड बॉडीमध्ये डिटेक्ट झालं आहे. इन्स्पेक्टर कुलकर्णीचं बोलणं ऐकून रमण हतबुद्ध झाला. काय बोलावं हे सुचेनाचं झालं. सुनीला आत्महत्या करणं शक्य नाही हे माहिती होतं त्याला. तसं काही कारणही नव्हतं तिला आणि तसा तिचा स्वभावही नव्हता. जेकब म्हणत होता तसा तिचा खूनच झालेला दिसत होता. ती आत्महत्या करणं शक्य नाही साहेब. रमणनं आपलं मत सांगितलं. इन्स्पेक्टरनं त्याच्याकडे आपल्या करड्या नजरेनं बघितलं. त्याच्या पोलिसी नजरेत संशय ठासून भरलेला दिसत होता. ते आम्हाला ठरवू द्या ना मिस्टर रमण. आता आम्ही सगळी रीतसर चौकशी करणार. ही आत्महत्या एका थंड डोक्यानं केलेला खून आहे हे आमच्या तपासात स्पष्ट होईलच. मात्र तोवर तुम्ही हे शहर सोडून कुठेही जायचं नाहीये. मी कुठे जाणार साहेब? पण प्लीज लवकरात लवकर सुनीलाच्या मृत्यूचं गूढ शोधून काढा साहेब. नाही, ते आम्ही करणारच. तुम्ही मात्र आम्हाला सहकार्य करा म्हणजे झालं. इन्स्पेक्टर कुलकर्णी म्हणाले आणि त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडले. जेकब आणि त्याच्या सहकाऱ्यांची एक गोपनीय मीटिंग सुरू होती. नेपाळ जवळच्या एका गावात अवैध शस्त्रास्त्रांचा व्यापार चालतो. त्या ठिकाणी आपण शस्त्र विकायची असा विचार जेकबच्या एका बबन बिडी नावाच्या सहकार्यानं मांडला होता. बबनचं आडनाव कोणाला माहिती नव्हतं. मात्र बिड्या ओढायचं त्याला जबरदस्त व्यसन असल्यामुळे गुन्हेगारी जगतात तो बबन बिडी ह्या नावानं ओळखला जात होता. बबन बिडी आपल्या कामात अतिशय वाकबगार म्हणून ओळखला जात होता. जेकबच्या टोळीला कुठलीही मोहीम पार पाडायची असेल तर त्याचं प्लॅनिंग या बबन बिडीकडे असायचं. टोळीचा थिंक टँकच होता म्हणा ना तो. सगळ्यात अगोदर तो कामाशी संबंधित सगळ्या लोकांची, ठिकाणांची सखोल माहिती मिळवायचा. सर्व बाजूनी त्यावर काळजीपूर्वक विचार करून सर्व शक्यता लक्षात घेऊन प्लॅन बनवायचा. मग त्यावर पुन्हा एकदा नीट विचार करून त्यातले कच्चे दुवे काढून टाकून एक अतिशय निर्दोष असा प्लॅन बनवायचा. बबन बिडीनं बनवलेला एकही प्लॅन आजवर फेल गेलेला नव्हता. त्यामुळेच इतर गँगवाले त्याला आपल्या गँगमध्ये ओढून घ्यायला उत्सुक होते. त्यासाठी अनेक वेळा बबन बिडीला मोठमोठ्या रकमांचं आमिष दाखवण्यात आलं होतं. मात्र जेकबशी तो अतिशय एकनिष्ठ होता. जेकबला सोडून जायचा विचार तो स्वप्नातही करू शकत नव्हता. अशा या बबन बिडीनं काही दिवसांपूर्वी जेकबजवळ शस्त्रास्त्र विक्रीचा विषय काढला होता. त्यात आपल्याला किती नफा होऊ शकेल याचं गणित मांडून दाखवलं होतं. जेकबला तो विचार अतिशय आवडला होता. आजवर त्यांनी त्या गावाविषयी नुसतंच ऐकलं होतं. मात्र ते खूप लांब पडत असल्यामुळे, तिकडे त्याचे कॉन्टॅक्टसुद्धा नसल्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत कधी गांभीर्यानं बघितलं नव्हतं. पण बबन बिडीनं हा विषय आणताना त्याबद्दल आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सखोल अभ्यास केलेला होता. त्यातले धोके हुडकून त्यावर कशी मात करता येईल याचे मार्ग शोधून काढले होते. इतकंच नाही तर तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आलेला होता. आजच्या मीटिंगमध्ये त्याच विषयावर चर्चा सुरू होती. जेकब नेहमी नवीन नवीन क्षेत्रांच्या शोधात असायचा. चित्रपट क्षेत्रात भांडवल गुंतवण्याचं सुद्धा त्याच्या मनात होतं. पण आजवर काही ना काही कारणानं ते शक्य झालं नव्हतं. मीटिंगमध्ये बबन बिडीनं आपण तयार केलेला प्रस्ताव सगळ्यांच्या पुढे सादर केला. यावर जेकबनं प्रत्येकाचं मत जाणून घेतलं. बबननं प्लॅन तयार केला आहे म्हटल्यावर त्यावर फारशी चर्चा होणार नव्हतीच. एक दोन किरकोळ शंका विचारल्यानंतर सगळ्यांनी त्या प्रस्तावाचं स्वागत केलं आणि जेकबनं त्या कामासाठी कुठले नोक निवडायचे याची जबाबदारी बबन बिडीवर टाकली. मीटिंग बरखास्त झाली. सगळेजण बाहेर पडले. जेकब आपल्या कारकडे जात असताना त्याला कोणीतरी आवाज दिला. जेकबनं आवाजाच्या दिशेनं बघितलं. त्याचा खबऱ्या नेमचंद त्याला आवाज देत होता. थबकून जेकबनं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं. काय रे नेमचंद? बॉस, छगन मेला. काय?
कसा काय? चेहऱ्यावरचा आनंद जेकबला लपवता आला नाही आणि तो लपवायचं कारणही नव्हतं म्हणा. छगन पोलिसांचा खबऱ्या होता. अनेक वेळा त्यांनी जेकबच्या धंद्याविषयीची माहिती पोलिसांना कळवली होती. त्यामुळे जेकबचं बरंच नुकसानही होत होतं. पण त्याच्यावर हात टाकला तर पोलीस आपल्या मागे हात धुवून लागतील हे माहीत असल्यामुळे मनात असून सुद्धा जेकबला आजवर छगनला ठार करता आलं नव्हतं. आज तो परस्पर मेल्याची बातमी मिळाल्यामुळे जेकब प्रचंड खुश झाला होता. आपल्या डॉक्टर चेंडूवाल्याची कमाल, नेमचंद उत्साहानं सांगत होता. छगन सगळ्याच गँगची माहिती पोलिसांना देत होता. कोणीतरी चेंडूवाल्याला त्याची सुपारी दिली. मूळव्याधीच्या ऑपरेशनसाठी छगन डॉक्टर चेंडूवाल्याच्या हॉस्पिटलमध्ये गेला. संधी साधून चेंडूवाल्यानं मूळव्याधीच्या ऑपरेशनच्या ऐवजी त्याचं हार्टच काढून टाकलं. अरे वा, चेंडूवाल्यानं कमाल केली म्हणायची. चला, हा चेंडूवाला तर आपल्याही पुढे गेला. आपल्यासारख्या सुपाऱ्या घ्यायला लागला सहाला. त्याचे प्रत्यक्ष भेटून आभार मानायला पाहिजेत. नक्की बास, मी येऊ का? नेमचंदनं जेकबची परवानगी मागितली, पण छगन मेल्याचा जेकबला इतका आनंद झाला होता की त्याचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. जेकब तिथून निघाला तो थेट चेंडूवालाच्या हॉस्पिटलमध्ये आला. चेंडूवालाचं हे हॉस्पिटल बाहेरनं हॉस्पिटल वाटत नव्हतं. एखादा मोठा बंगला वाटायचा तो. जेकब चेंडूवालाकडे पोहोचला तेव्हा चेंडूवाला नुकताच झोपेतनं उठला होता. त्याचं सगळं जगावेगळं होतं. केव्हाही उठणं, केव्हाही जेवणं, मनाला येईल तेव्हा झोपणं. पण ते काहीही असलं तरी मेडिकलच्या ज्ञानात चेंडूवालाचा कोणीच हात धरू शकलं नसतं. त्याला कधीही बोलवा ऑपरेशनसाठी. त्यावेळी तो गाढ झोपेत असो किंवा पिलेला असो, त्याला फरक पडायचा नाही. त्याही अवस्थेत तो अतिशय सफाईनं ऑपरेशन करायचा आणि पुन्हा आपल्या बेडवर जाऊन गाढ झोपी जायचा. पुन्हा झोपेतनं उठल्यानंतर किंवा शुद्धीवर आल्यानंतर आपण कोणाचं आणि कशाचं ऑपरेशन केलंय तेही लख्ख आठवायचं त्याला. जेकब हॉलमध्ये शिरला तेव्हा त्याचा आडदांड रिसेप्शनिस्ट तिथे होता. जेकबनं आपण आल्याचं चेंडूवाल्याला कळवायला सांगितलं आणि त्याची वाट बघत तो हॉलमध्ये बसून राहिला. थोड्याच वेळात चेंडूवाला नॅपकिनला तोंड पुसत बाहेर आला. त्याच्या मागे तो भदाडा रिसेप्शनिस्ट ब्रेकफास्टची ट्रॉली घेऊन आला. चेंडूवालाशी जेकबचे चांगले संबंध होते. जेकबला नेहमी चेंडूवालाकडे काम असायचं. अनेक वेळा जेकबच्या माणसांना कुठल्या तरी हाणामारीत जखमा झालेल्या असायच्या. त्यावर इलाज करण्यासाठी चेंडूवालाशिवाय दुसरं कुठलंच ठिकाण जेकबला सेफ वाटायचं नाही. जेकबच काय, अंडरवर्ल्डमधल्या जवळजवळ सगळ्या डॉन्सबरोबर चेंडूवालाचे घरोब्याचे संबंध होते. काय म्हणतो जेकब, खूप दिवसांनी भेटलास? आज चालायचं बिझी होतं जरा. आज मी खास तुझे आभार मानायला आलोय. आभार? माझे कशाबद्दल? त्या छगनचं ऑपरेशन केल्याबद्दल. आलं का तुझ्यापर्यंत आलं ते? माझ्यापासून काही लपून राहत नाही. आता तू आमच्या पोटावर पाय देणार असं दिसतंय. कोणी दिली होती सुपारी? नाही, ते ट्रेड सिक्रेट आहे जेकब. तू तरी सांगशील का कधी तू कोणाकडनं सुपारी घेतली होतीस? जेकबला त्याचं म्हणणं पटलं. तेवढ्यात त्याला इन्स्पेक्टर कुलकर्णीचं बोलणं आठवलं. त्या रमणच्या बायकोच्या शरीरात ते विशिष्ट विषारी द्रव्य सापडल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अशा औषधाबद्दल चेंडूवालाला नक्की माहिती असणार असं जेकबच्या मनात आलं. बरं चेंडूवाला, मला सांग, समजा एखाद्या माणसाला विष देऊन मारायचं आहे, मात्र ते नंतर त्याच्या शरीरात सापडू नये असं वाटत असेल आणि त्याचं मरण हे खून वाटू नये असं वाटत असेल तर त्याच्यासाठी एखादं औषध आहे का? का रे बाबा, तुला पण हवं आहे का असं औषध? तुला पण म्हणजे? जेकबला चेंडूवालाचं बोलणं खटकलं. तुला पण म्हणजे आणखीन कोणी असं औषध मागितलं होतं का ये चेंडूवाल्याला? कोण असेल तो? म्हणजे आणखीन कोणी मागितलं होतं का तुला हे औषध? नेहमीच मागतात, मी देतो. मात्र पोस्टमार्टेममध्ये ते निघणार नाही याची गॅरंटी नाही देऊ शकत मी. कारण एखाद्या लॅबमध्ये अत्याधुनिक उपकरणं असतील तर त्यात असं एखादं द्रव्य शरीरात डिटेक्ट होणार नाही असं शक्यच नाही. रिसेंटली कोणी नेलं होतं का? सांगितलं ना, नेहमीच नेतात. त्यांची नावं तू सांगणार नसशीलच, नाही का? जेकबनं विचारलं. दोघंही हास्यात बुडून गेले. जेकबनं उठून चेंडूवालाचा निरोप घेतला. जेकब बाहेर पाडला. मात्र त्याला आपल्या मागणं कोणीतरी येत असल्याचं जाणवलं. त्यांनी वळून बघितलं
तो आडदांड रिसेप्शनिस्ट त्याच्या मागणं येत होता. त्याला जेकबशी काहीतरी बोलायचं असावं. साहेब. काय रे साहेब, तुम्ही ते औषध कोणी नेलं ते विचारत होतात ना? जेकबनं त्याच्याकडे संशयानं बघितलं. तुला काय माहिती? मी तुमचं बोलणं दाराच्या आड उभं राहून ऐकलं. वा, नेहमी असं करतो वाटतं तू. त्याचा चोंबडेपणा बघून जेकबला राग आला होता. ही असली लपून छपून हेरगिरी करणारी माणसं अजिबात आवडायची नाहीत त्याला. ही असली माणसं धोकादायक असतात असं त्याचं मत होतं. पण आता या रिसेप्शनिस्टच्या असल्या घाणेरड्या सवयीमुळे आपल्याला महत्त्वाची माहिती मिळू शकते हे लक्षात घेऊन त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कोणी नेलं तुला माहिती आहे? अर्थात. कोणी? नाव सांगतो साहेब, पण एक अट आहे माझी. बोल बोल, काय अट आहे तुझी? मला तुमच्याकडे काम द्या साहेब. का रे? अहो, हे चेंडूवाला डॉक्टर फार खडूस आहेत साहेब. बोगस स्वभाव आहे. कंटाळलोय मी इथे. बरं, उद्या येऊन भेट मला. आता सांग, कोणी नेलं होतं औषध? तुमच्या बायकोनी. रिसेप्शनिस्टनं सांगितलं आणि जेकब अचंब्यात पडला. आपल्या बायकोने? आपल्याला बायको आहेच कुठे? अच्छा, म्हणजे मायाला तो आपली बायको समजत असावा. तुला काय माहिती? मी तिथेच होतो ना, माझ्याकडेच पैसे दिले. कधी नेलं? काही दिवसांपूर्वी. तुझी खात्री आहे ती माझीच बायको होती? 101% साहेब, तुमची शपथ. मी ऐकत होतो ना त्यांचं डॉक्टर साहेबांबरोबरचं बोलणं. तुमच्या नावाचा उल्लेखसुद्धा केला होता त्यांनी. तिळ्यांचा गर्भपात केल्याची आठवण करून देत होत्या त्या डॉक्टरांना. त्याच्या गळ्याला हात लावायचा प्रयत्न करत रिसेप्शनिस्ट म्हणाला. जेकबनं तिरीमिरीनं त्याचा हात झटकून टाकला. मग स्वतःशी विचार करत तो तिथनं निघून गेला. मायानं चेंडूवालाकडून ते औषध कशासाठी नेलं असेल ह्या विचारात जेकब घरी परत आला. माया त्याची वाट बघत होती. आल्या आल्या जेकब एरवी वॉश घेऊन फ्रेश व्हायचा. मग टेरेसवर आपल्या आवडत्या इझी चेअरमध्ये स्वतःला झोकून द्यायचा. बाजूला ठेवलेल्या टिपॉयवरच्या ट्रेमधून खारवलेले प्रॉन्स तोंडात टाकत विस्कीचे सिप घ्यायचा. जोडीला कुठलं तरी इंग्लिश म्युझिक लावलेलं असायचं. आज त्याचा मूड नव्हता. आल्या आल्या माया दिसताच त्यांनी तिला आवाज दिला. माया, तू इतक्यात कधी चेंडूवालाकडे गेली होतीस? त्याच्या आवाजातली धार ऐकून माया चापापली. जेकब बारकाईनं तिच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावांचं निरीक्षण करत होता. डॉक्टर चेंडूवालाकडे? मग दुसरा कोणी चेंडूवाला आहे का आपल्या ओळखीत? मी कशाला जाईन त्याच्याकडे? मायाचा प्रश्न ऐकला आणि जेकबच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्या रिसेप्शनिस्टनं खोटं सांगायचं काही कारण नव्हतं त्याला. शिवाय तिळ्यांच्या गर्भपाताची बातमी त्याला समजली यातच त्याच्या बोलण्यातली सत्यता दिसून येत होती. कारण हे माया, चेंडूवाला आणि जेकब यांच्याशिवाय कोणालाही माहीत नव्हतं. बनवी करू नकोस माया, मला सगळं समजलंय. चेंडूवालाकडून तू ते खास औषध कशासाठी घेतलं होतंस मला कळलं पाहिजे. हे तू काय बोलतोयस हे मला कळत नाही. हा जेकब, चेंडूवालाकडनं औषध कशाला घेईन मी आता? तिळ्यांच्या त्या प्रकरणानंतर आपण काळजी घेतोय ना. जेकबनं मायाकडे बघितलं. ही बाई महापाताळ यंत्री आहे याची खात्री पटली होती त्याला. ही इतक्या सहजपणे आपल्याला दाद देणार नाही हे लक्षात आलं त्याच्या. शांतपणे तो खालच्या मजल्यावर आला. तिथून त्यांनी इंटरकॉमवरनं शाकाशी संपर्क साधला. शाका, मायाला आपल्या त्या फ्लॅटवर घेऊन जा, ती कैदी आहे माझी. शांतपणे त्याने रिसिव्हर खाली ठेवला. तो विचार करत राहिला. या मायानं ते औषध कशासाठी नेलं असेल? रमणच्या बायकोला मारण्यासाठी का अजून कोणासाठी? काही सांगता येत नाही या बाईचं. कदाचित आपल्यासाठी सुद्धा घेऊन आलेली असायची ती ते औषध. योग्य संधी बघून वापरण्याचा विचार असावा तिचा. हिच्यापासनं यापुढे सावध राहायला पाहिजे हे त्यांनी स्वतःला बजावलं. तेवढे शाका मायाचे हात धरून तिला फरफटत घेऊन आला. माया जोरजोरात ओरडत होती. जेकबला मोठमोठ्यानं शिव्या देत होती. तिचा अवतार बघण्यासारखा झाला होता. केस विस्कटले होते. डोळ्यांमधनं अश्रूच्या धारा लागल्या होत्या. डोळे लाल भडक झाले होते. ती प्रचंड संतापली होती. अजूनही सांग माया मला, तू चेंडूवालाकडनं औषध कशासाठी आणलं होतंस? जेकबनं तिच्या जवळ जाऊन तिची हनुवटी वर करत विचारलं. त्यासरशी मायानं तिरस्कारानं त्याचा हात झटकून टाकला आणि तिने मान दुसरीकडे वळवली. हिला घेऊन जा शाका, जेकब म्हणाला आणि शाकानं तिला जबरदस्तीनं ओढत न्यायला सुरुवात केली. मित्रहो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.